राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आता पोळ्याची अमावस्या लवकरच येणार आहे. तर काही जण काय विचार करत आहेत की पोळ्याची अमावस्या झाल्यानंतरच आपण फवारणी करावी का. तर मित्रांनो, ते सगळं बाजूला सोडून आधी आपण आपल्या शिवारामध्ये जाऊन आपल्या सोयाबीन पिकाची पाहणी करावी. जर आपल्याला जास्त अळीचा प्रादुर्भाव दिसला तर न पोळ्याच्या अमावस्याची वाट पाहता आपण फवारणी केलेली चांगली मित्रांनो. कारण जर पोळ्याच्या अमावस्याची वाट बघली तर त्यापर्यंत आपल्या सोयाबीनची बरेच नुकसान झालेलं असतं मित्रांनो. फक्त अमावस्याच्या दिवशी गडद अंधार असल्यामुळे त्या आळ्या ते जास्त प्रमाणात संकरित असतात. त्याच्यामुळे आपण अमावस्या झाल्यानंतर फवारणी करतो, म्हणजेच की त्यांच्या अंड्यातून आळ्या बाहेर निघतात. तर मित्रांनो, पण तसंसुद्धा होऊ शकते की अमावस्याच्या आधीच अंड्यातून आळ्या बाहेर निघू शकतात मित्रांनो. म्हणून आपल्या पिकाची अवस्था पाहून फवारणी करणे आवश्यक आहे मित्रांनो. आपल्याला पहिल्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे, मात्र तरीही संपूर्ण गोष्टी जाणीवपूर्वक व विचार करून करावे लागतील. सबस्क्राईब